मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भव्य दिव्य समोर पठरावाडी या ठिकाणी 1,11,000चा ओपनचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो. आणि या मैदानाचे लॉट जाहीर होत आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बकासूरच्या दावणीचे कोणकोणते नंदी पाळणार आहेत आणि त्यांच्या चिठ्ठ्या नक्की कोणकोणत्या गटात निघालेल्या याची देखील अपडेट आपण सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये हिंद केसरी सचिनच्या नावाने चिठ्ठे निघालेले मित्रांनो. तर उद्या आपल्याला सचिन पाळण्याची दाट शक्यता आहे. आजारपणातून उठून नक्कीच सचिन आपल्याला उद्या पाळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये त्याच गटात मित्रांनो संघर्ष योद्धा बुलट आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये नाशिकचा विराट आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये येडा शंभू आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये शंकर आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये जुळवाडीकरांचा राजा आपल्याला पळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये गरुडा आणि लकीची गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये राजा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये शंभू आणि शिवाची गाडी पळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये बावधनकरांच्या अनबांश आणि बावधनकराचा लक्ष आपल्याला पळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये आपल्याला कॉकटेल खूप दिवसानंतर मैदानात पाळताना दिसेल कॉकटेल. गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये शिवा आणि चिकेची गाडी मित्रांनो आपल्याला पाळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये बाजी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 19 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये आजगर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. तर आता मित्रांनो आपण पाहणार आहे बकासूरच्या टोटल चिठ्ठ्या किती निघाले आहेत आणि कोणते नंदी कोणत्या गटात पळतील याची अपडेट देऊया मित्रांनो. तर बकासूरच्या टोटल 5 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत मित्रांनो. तुम्हाला माहीतच असेल बकासूरच्या दावणीला 3 ते 4 नंदी आहेत टॉपला पाळणारे. महाराज, बकासूर, साम्राज्य, वादळ हे नंदी आहेत पाळताना पाहायला मिळणार आहेत. तर बघूया कोणकोणत्या गटात कोण पाळणार. तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये मित्रांनो चिठ्ठ्या आहे. त्या गटात आपल्याला कोणताही नंदी पाळताना पाहायला मिळणार नाही गट क्रमांक 17 मध्ये. दुसरी चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक 21 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये. त्या गटात आपल्याला बकासूर आणि मानघरकरांचं वादळ आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक 21 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये. तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 29 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये. तर त्या गटात कोणता नंदी पळेल. तर मित्रांनो त्या गटात पाळणार आहे महाराज आणि गजा 4x4. त्याचबरोबर तिसरी चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक 30 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये. त्यात कोणता नंदी पळेल. तर मित्रांनो त्या गटात पळणार आहे साम्राज्य. खूप दिवसानंतर मैदानात पाळताना पाहायला मिळेल साम्राज्य. चौथी चिठ्ठी आहे गट क्रमांक 35 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये. तर मित्रांनो गट क्रमांक 35 मध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळेल वादळ. बकासूरच्या दावणीचा वादळ आपल्याला पाळताना पाहायला मिळेल. म्हणजेच की चिठ्ठ्या झाल्या टोटल बकासूरच्या 5. गट क्रमांक 17, गट क्रमांक 21, गट क्रमांक 29, गट क्रमांक 30 आणि गट क्रमांक 35 अशा चिठ्ठ्या निघालेल्या मित्रांनो बकासूरच्या नावानं. तरी उद्याच्या मैदानासाठी बकासूरच्या पूर्ण दावणीला आपण मनापासून शुभेच्छा देऊया. त्याचबरोबर आजच्या मित्रांनो ढवळ मैदानामध्ये विठ्ठल बुतकर, राजेश जाधव, कलेडोन यांच्या घरच्या साजानं प्रथम क्रमांक मिळवला. तेजा आणि दिवान्या यांना देखील मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.